शांत शाश्वत चैतन्य, गगनातीत निरंजन, बिंदुनाद कालातीत, वंदू त्या गुरुराजया. स्वामी जो ज्ञान शक्तीचा, तत्वाला भूषवी बहु, भक्ती मुक्तीचा ही दाता, वंदू त्या गुरुराजया. माझा नाथ जगन्नाथ, गुरु माझा सद्गुरु, माझा आत्माची भूतात्मा, वंदू त्या गुरुराजया. आज जेजुरी गडाच्या कडेला काहींना महादेवांच्या एका रुद्राचे दर्शन होईल. ते कसं काय? श्री महादेव जेव्हा पार्वती देवींना घेऊन हिमालयाच्या त्या गुहेत गेले होते, तेव्हा त्यांनी तिथे त्यांच्या एका रुद्राला बोलावले होते. त्याचे नाव कालाग्नी. भविष्यात जी गुहा अमरनाथची गुहा म्हणून प्रसिद्ध होईल, त्या गुहेच्या कडेला त्यांनी कालाग्नीला संरक्षक म्हणून उभे केले. कालाग्नीनं त्याचं कार्य योग्यपणे पार पाडलं, परंतु तरीही ते सत्य बाहेर पडलंच. हीच शिवलीला आहे. म्हाळसा देवींना आज त्या सत्याचा अंश कळणार आहे. परंतु कालाग्नीचं दर्शन कोणाला होईल? नंदीला होऊ शकेल. आणि बानूला? तिने त्या क्षणी गडाच्या दिशेला पाहिलं तर. कारण या कथेच्या निमित्ताने आज कालाग्नीचे जेजुरी गडावर आगमन झाले आहे. परंतु बानूला ह्याचा अर्थ कसा कळेल? नारद मुनी आहेत आज बाणाईच्या वाड्यावर. कधी कधी असं वाटतं श्री खंडेराय आणि नारद मुनी काही गोष्टी आधीच एकत्र ठरवतात की काय? ह्या जीवाशिवाच्या गोष्टी आहेत. त्या ठरवल्यासारख्या वाटतात, परंतु त्या तशा नसतात. तो शिवलीलेचाच प्रताप आहे. याचा अर्थ हा एक निर्णायक क्षण आहे. होय, श्री खंडेरायांनी ठरवलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई ह्यांच्या हाती काहीतरी लागणार, ह्यात शंका नाही. आणि आदिशक्तीने स्वतःहून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची निर्मिती केली. पण मग नेमके ह्यात माझे स्थान ते कुठले? तुझे प्रतिरूप महाकालीचे आहे आणि तू शिवाची शक्ती आहेस. तू माझा अभिन्न भाग आहेस. ज्या क्षणी तुला नव्याने सगळं समजून घ्यायचं आहे, तेव्हा तू गुरुपदाला प्रार्थना केलीस तर तुला मार्ग सापडेल. प्रभू, तुम्हीच माझे गुरु आहात आणि मी तुम्हाला पूर्णपणे शरण आहे. सद्गुरु भक्तीने मुक्ती, ज्ञाना वाचूनही मिळे. सद्गुरु नाही सामान्य, गुरु मार्गी ही शिष्य तो. कळे ना गुरु सेवेचा मार्ग मानव योनीला. देवी किन्नर गंधर्व, पितरा अमरांद्रिका. असो ते देव गंधर्व किंवा पितर यक्षही, नाही मुक्ती तया जे का गुरुसेवा परांगमुख. पार्वती ऐक गे आता, आनंद प्रत ध्यानते. सर्व सौख्यासी जे देई, भुक्ती मुक्ती ही आदरे. निराकारे निराभासी, नित्य शुद्ध निरंजन,
नित्यबोध चिदानंद गुरु ब्रह्म नमो सदा.